संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाईफेक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने प्रवीण गायकवाडांचा निषेध करण्यात आला। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक असलेला दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे। दरम्यान दीपक काटेसह प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याचं बोललं जात आहे। माझ्यावरील हल्ल्याला सरकार जबाबदार असं गायकवाड म्हणाले। दरम्यान हल्ल्यानंतर शरद पवारांनीही फोन करून गायकवाड यांची विचारपूस केली। प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोरांवर कारवाई करत त्यांना अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केली। हल्लेखोरांना जशास तसं उत्तर द्या असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध करत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर ही कारवाई करा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच। भाजपने पेरलेल्या विषयाला उकळी फुटली आहे। महाराष्ट्र राजकाच्या कड्यावर उभा आहे अशी पोस्ट करत संजय राऊतांनी गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध केला। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाईफेक झाली ती सरकारची फूस आहे असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना तात्काळ सुरक्षा द्या अशी मागणी जी ती सचिन खरात यांनी केली। एपीएमसी बाजारपेठ स्थलांतरित होणार अशा बातम्या प्रसारित होत होत्या आणि त्यामुळे व्यापारी, माथाडी आणि कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिली आहे। एपीएमसी बाजारपेठ स्थलांतरित करण्याचा कोणताही विषय नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला व्यापारी, नागरिक आणि पुजाऱ्यांनी असलेला विरोध जो आहे तो त्यांचा मावळलाय आणि त्यामुळे आता 96 मालमत्ता धारकांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय। विरोध मावळल्यानंतर विकास आराखड्याच्या कामाला गती मिळण्याची चिन्ह आहेत। राज्यात नवे 328 मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत। नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत। परवाने भाड्याने देण्याचीही कंपन्यांना मुभा असणार आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात मारहाण झाली होती आणि या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। जनसुरक्षा विधेयक न वाचता विरोध सुरू असल्यानं आधी विधेयक वाचावं असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना दिला। जनसुरक्षा विधेयकावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मात्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहात जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं। या विधेयकाला विरोध सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। शपथ घेऊन सांगतो मी आयुष्यात कधीच पूजा अर्चा करत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुश्किल वक्तव्य केलं। बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। बारामतीत विकास कामं सुरू आहेत पण नागरिकांनी शिस्त पाळली पाहिजे असं दादा म्हणाले। ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तोच पूजा करतो। काही जण पूजा दाखवून करतात तर काही जण न दाखवता करतात। अजित दादांनाही अनेकदा पूजा करताना पाहिलंय अशा शब्दात मनीषा कायंदेंनी अजित पवारांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे। या योजनेबाबत आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी भाष्य केले। लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच पण ही योजना बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। प्राथमिक शिक्षणात 3ऱ्या भाषेच्या सक्तीसाठी कोर्टात धाव घेणार असं वक्तव्य गुणरत्न सदावर्तेंनी केले। त्रिभाषा सूत्राचा रद्द केलेला GR पुन्हा लागू करण्याची मागणी सदावर्तेंनी केली। नाशिकमधील देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना मुश्किल टोला लगावला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत शिवसेना उभाटा पक्षाची मार्गदर्शक सभा पार पडली। या सभेला विनायक राऊतांनी संबोधित केलं। शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे। लवकरच त्यांना मुख्यमंत्री तुरुंगात पाठवतील असं म्हणत राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। रायगडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे। सुनील तटकरे पक्ष फोडाफोडी करत असल्याचं म्हणत प्रमोद घोसाळकरांनी शिवसेनेचे नगरसेवक राजू साबळेंवर आरोप केला। यानंतर संतापलेल्या साबळेंनी घोसाळकरांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला।
यवतमाळच्या राळे गावात भाजपने काँग्रेससह शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिला. काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येत्या 29 ऑगस्टला मुंबईकडे मुंग्यांसारखी रांग लागणार. यांना सळो की पळो करून सोडणार, मग कळेल मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या एका वर्षानंतर अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दलही जरांगेंचे आभार मानले. नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान दोन्ही नेत्यांनी भाषणात एकमेकांचं कौतुक केलं. यामुळे दोन्ही नेत्यांचं राजकीय वैर संपल्याची जोरदार चर्चा. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. राष्ट्रपती कोट्यातून निकमांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती नामनिर्देशित खासदार म्हणून होताच जळगावात जल्लोष करण्यात आला. निकम परिवारातील सदस्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. सध्या देशात असंविधानिक कारभार सुरू असून बोलण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार सरकारकडून काढून घेतला जातोय. उज्ज्वल निकम यांना मी नाही तर जनतेनेच पराभूत केलं, अशा शब्दात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीका केली. लातूर शहरातील मजगेनगर भागात आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते विकास कामाचं भूमिपूजन पार पडलं. मात्र त्याच ठिकाणी या कामाच्या विरोधात भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घाटकोपरमधील रामबाई नगर इथे उड्डाण पुलाखालील भुवरी मार्गात पाण्याची गळती सुरू झाली आहे. पावसामुळे गळती सुरू झाली असून या मार्गाला तळ्याचं स्वरूप आलं. मीरा भाईंदरमध्ये मद्यावरील करवाढी विरोधात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मालकांनी उद्या बंदची हाक दिली. करवाढ रद्द न केल्यास लायसन्स जमा करण्याचा इशारा बार मालकांनी दिला. दरम्यान काशी मीरा असोसिएशनने बंदला पाठिंबा दिला. मुंबईत ॲपवरनं आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांचे मोबाईल फोन जप्त केलेत. एका डेटिंग ॲपवरून ही कारवाई करण्यात आली. भिवंडीमध्ये शिवरायांच्या मंदिरात जाण्यासाठीच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आणि यावेळी शिवप्रेमींनी श्रमदानातून रस्ता दुरुस्त केला. यामुळे शिवप्रेमींचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं. अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या 2 गावात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरू होती आणि या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अखेर या संदर्भात उच्च न्यायालयाने दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं 190 कोटींचा दंड ठोठावला आहे. परभणी जिल्ह्यातील खोकलेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक दारू पीत असल्याचा प्रकार समोर आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून संबंधित मुख्याध्यापकाविरोधात कारवाईची मागणी केली जाते. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं. विशेषतः केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि या नुकसानीचा अहवाल सरकारकडे पाठवला असून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. गेल्या 15 वर्षांपासून विना अपघात सेवा देणाऱ्या सांगली आगारातील शहरी बसला अखेरचा निरोप देण्यात आला. ग्रामीण भागातील रस्त्यावर धावणारी ही एसटी भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरातून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह कामवारी नदीत आढळून आला. सूरज तिवारी असे या मुलाचं नाव असून मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेलो असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर मिनी बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळमधील मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सून आपल्या वृद्ध सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसून येतं. मोटरपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वायू गळतीमुळे श्वास गुदमरल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील मरेगाव इथं ही घटना घडली. कांजूरबाग पूर्वेकडील एनजी रॉयल पार्कमधील इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागली. 16व्या मजल्यावर लागलेली आग 18व्या मजल्यापर्यंत पोहोचली आणि आग लागल्यामुळे संपूर्ण इमारत खाली करण्यात आली.
विक्रोळीमध्ये टागोर नगर टी जंक्शन सिग्नल जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. अमरावतीमधल्या रहाटगाव इथे रात्रीच्या सुमारास दोन मित्रांनी दारू पिल्यानंतर बारमधून निघताना दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातूनच त्यातील एकानं दुसऱ्याची चाकूने भुसकून निर्गुण हत्या केली. आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बागलांच्या दरेगाव इथे चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीने काटा काढला. पती झोपलेला असताना दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. शहापूरमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आणि यावेळी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकी आणि 3 मोबाईल त्याचबरोबर गांजा जप्त केला.